भगवते वासुदेवाय. अथाष्टा विशोध्याय. अष्टांग योगाचा विधी. श्री भगवान म्हणतात, हे माते, आता मी तुला सबीज देह स्वरूपाचा आलंबनाने युक्त योगाचे लक्षण सांगतो. त्यामुळे चित्त प्रसन्न होऊन परमात्मा मार्गाकडे प्रवृत्त होते. शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे यथाशक्ती पालन करणे, शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग करणे, प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणे, आत्मज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहणे, विषय वासना वाढविणाऱ्या कर्मापासून दूर राहणे, संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मांवर प्रेम करणे, पवित्र आणि परिमित आहार घेणे, नेहमी एकांत आणि निर्भयाच्या स्थानी राहणे, मन, वाणी आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणे, सत्य बोलणे, चोरी न करणे, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, तपश्चर्या करणे, अंतर्बाह्य पवित्र राहणे, शास्त्रांचे अध्ययन करणे, भगवंताची पूजा करणे, मौन पाळणे, उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणे, हळूहळू प्राणायामाने श्वासांवर नियंत्रण ठेवणे, मनाच्या साहाय्याने इंद्रियांना विषयांपासून दूर करून हृदयात आणणे, मूलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करणे, नेहमी भगवंतांच्या लीलाचे चिंतन करणे आणि चित्ताला सम राखणे, तसेच व्रत, दानादी दुसऱ्या साधनांनी सुद्धा सावधानतेने प्राणांवर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारा आपल्या कुमार्गाकडे धावणाऱ्या चित्ताला हळूहळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावे. प्रथम आसनजय साधावा. नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार ठेवावे. त्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा. प्रथम डाव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नाकपुडीने रेचक करावा, किंवा या उलट उजव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि डाव्या नाकपुडीने रेचक करावा. यामुळे प्राणमार्ग शुद्ध होऊन चित्त स्थिर आणि निश्चल होईल. जसे वायू आणि अग्नीने तापवलेले सोने आपल्यातील मळ बाहेर काढून टाकते, त्याचप्रमाणे जो योगी प्राणवायूला जिंकतो त्याचे मन अतिशय लवकर शुद्ध होते. म्हणून योग्याने, प्राणायामाने, वातपित्तादी दोषांना, धारणेने पापाला, प्रत्याहाराने विषयांच्या संबंधाला आणि ध्यानाने भगवत विमुख करणाऱ्या रागद्वेषादी दुर्गुणांना दूर करावे. जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल, तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर आणि भगवंतांच्या मूर्तीचे असे ध्यान करावे. भगवंतांचे मुखकमल आनंदाने प्रफुल्लित आहे, नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहेत, शरीर नील कमलदलाप्रमाणे श्यामवर्णाचे आहे, त्यांनी हातामध्ये शंखचक्र आणि गदा धारण केली आहे, कमलातील केशराप्रमाणे त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र शोभत आहे, वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे, वनमाला पायांपर्यंत रुळत आहे, तिच्या चारी बाजूंनी भ्रमर सुगंधाने मोहित होऊन मधुर गुंजारव करीत आहे, अंगप्रत्यंगावर मौल्यवान हार, कंकणे, किरीट, बाजूबंद आणि नुपुरे इत्यादी अलंकार विराजमान आहेत, कमरेला कमरपट्ट्याच्या लढी त्याची शोभा वाढवत आहे. भक्तांचे हृदय कमल हेच त्यांचे आसन आहे. त्यांचे अतिशय दर्शनीय श्यामसुंदर शांत स्वरूप मन व नेत्रांना आनंदित करणारे आहे. त्यांची अत्यंत सुंदर अशी किशोर अवस्था आहे. ते भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी आतुर झालेले आहेत. मोठी मनोहर मूर्ती आहे. नेहमी सर्व लोकांनी त्यांना वंदन केले आहे. त्यांचे पवित्र यश परम कीर्तनीय आहे आणि ते पुण्यश्लोक भगवंताचे यश वाढवणारे आहे. अशा प्रकारे श्री नारायण देवांचे संपूर्ण अंगासहित जोपर्यंत मन चित्त तेथून हटत नाही तोपर्यंत ध्यान करावे. भगवंतांच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत. म्हणून आपल्या आवडीनुसार उभे असलेले, चालत असलेले, बसलेले, पहुडलेले किंवा अंतःकरणात स्थिर असलेले अशा त्यांच्या स्वरूपाचे विशुद्ध भावयुक्त चित्ताने चिंतन करावे. अशा प्रकारे योगाची जेव्हा खात्री होईल की भगवत स्वरूपात चित्त स्थिर झाले आहे, तेव्हा त्याच्या सर्व अवयवांमध्ये लागलेल्या चित्ताला विशेष रूपाने एकेका अवयवामध्ये लावावे. प्रथम भगवंतांच्या चरणकमलांचे ध्यान करावे. ती वज्र, अंकुश, ध्वज आणि कमल या मंगल चिन्हांनी युक्त आहेत. तसेच ती आपल्या उंच व लाल लाल शोभामय नख चंद्रमंडळाच्या चंद्रिकेने भक्तांच्या हृदयातील अज्ञानरूप घोर अंधकार दूर करतात. ही चरणकमले धुतलेल्या पाण्यापासून जी नद्यांमधील श्रेष्ठ गंगा नदी प्रगट झाली होती, तिचे पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळे श्री महादेव अधिक मंगलमय झाले. ती ध्यान करणाऱ्यांसाठी पापरूप पर्वतावर सोडलेल्या इंद्राच्या वज्राप्रमाणे आहेत. भगवंताच्या अशा चरणकमलांचे चिरकालपर्यंत चिंतन करावे. नंतर भवभयहारी अजन्मा श्रीहरींच्या दोन्ही पिंढऱ्या तसेच गुडघ्यांचे ध्यान करावे. ज्यांना विश्वविधाता ब्रह्मदेवाची माता
सुरांनी वंदलेली कमललोचना लक्ष्मी आपल्या मांड्यांवर ठेवून आपल्या कांतिमान हातरूप पल्लवांनी हळुवारपणे चुरत असते. आळशीच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण आणि बलवान अशा गरुडांच्या खांद्यावर शोभणाऱ्या भगवंतांच्या मांड्यांचे ध्यान करावे. त्यानंतर ज्यावर सोन्याचा कमळपट्टा शोभत आहे अशा टाचेपर्यंत नेसलेल्या पितांबराने आच्छादित नितंबांचे ध्यान करावे. नंतर जेथून ब्रह्मदेवाला आधारभूत सर्व लोकमय कमळ प्रगट झाले आहे अशा संपूर्ण लोकांचे आश्रयस्थान असलेल्या भगवंतांच्या पोटावर असणाऱ्या नाभी सरोवराचे ध्यान करावे. नंतर प्रभूंच्या श्रेष्ठ अशा पाचूच्या मण्याप्रमाणे असणाऱ्या दोन्ही स्तनांचे चिंतन करावे, जे वक्षस्थळावर पडलेल्या शुभ्र मोत्यांच्या हारांच्या किरणांमुळे गौरवर्णाचे दिसतात. यानंतर महालक्ष्मीचे निवासस्थान आणि लोकांचे मन व नेत्रांना आनंद देणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या वक्षस्थळाचे ध्यान करावे. मग सर्व लोकांना वंदनीय भगवंतांच्या कौस्तुभ मण्याला सुशोभित करणाऱ्या गळ्याचे चिंतन करावे. समस्त लोकपालांना आश्रयभूत अशा भगवंतांच्या चारी भुजांचे ध्यान करावे, ज्यामध्ये धारण केलेले कंकण इत्यादी अलंकार समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वताच्या घुसळण्याने अधिकच तेजस्वी झाले आहेत. तसेच ज्यांचे तेज असह्य आहे त्या सहस्र आऱ्यांच्या सुदर्शन चक्रांचे आणि त्यांच्या करकमळात राजहंसाप्रमाणे विराजमान असणाऱ्या शंखांचे चिंतन करावे. मग प्रभूंच्या शत्रूंच्या रक्ताने माखलेल्या प्रभूंच्या आवडत्या कौमोदकी गदेचे, भ्रमरांच्या गुंजारावाने निनादित वर्णमालेचे आणि त्यांच्या कंठातील सुशोभित अशा सर्व जीवांच्या निर्मल तत्वरूप कौस्तुभ मण्याचे ध्यान करावे. त्यानंतर भक्तांवर कृपा करण्यासाठी येथे साकार रूप धारण करणाऱ्या श्रीहरींची सुडेल नाशिकेने शोभणाऱ्या आणि झगमगणाऱ्या मकरकुंडलांच्या हलण्याने अतिशय चमकणारे निर्मळ गाल असणाऱ्या मुखकमलांचे ध्यान करावे. काळ्याभोर कुरळ्या केसांनी मंडित असे मुखकमल आपल्या सौंदर्याने भ्रमरांनी सेवन केलेल्या व माशाच्या जोडीने युक्त अशा कमल पुष्पाला सुद्धा फिके करत आहे. अशा उन्नत भुवयांनी सुशोभित असणाऱ्या भगवंताच्या मनोहर मुखारविंदाची मनामध्ये धारणा करून उत्साहाने त्याचे ध्यान करावे. भगवंतांच्या कृपापूर्ण हास्ययुक्त अमर्याद प्रसादाचा वर्षाव करणाऱ्या आणि भक्तजनांच्या अत्यंत घोर अशा तिन्ही तापांना शांत करण्यासाठी प्रगट झालेल्या दृष्टीचे भक्तिभावाने अंतःकरणात दीर्घकाळ ध्यान करावे. श्रीहरींचे हास्य शरणागत भक्तांच्या शोकाने उत्पन्न होणाऱ्या अश्रूंना सुकविते. तसेच मुनिजनांच्या हितासाठी कामदेवाला मोहित करण्यासाठी श्रीहरींनी आपल्या मायेने रचलेल्या विशाल भुवयांचे ध्यान करावे. ध्यानामध्ये योग्य तसेच ओठांवरील अत्याधिक लालसर रंगामुळे कुंदकळ्यांसारख्या शुभ्र छोट्या छोट्या दातांवर लाली शोभणाऱ्या आपल्या हृदयात विराजमान असणाऱ्या श्रीहरींच्या खळखळून हसण्याचे अत्यंत प्रेमाने ध्यान करावे. अशा प्रकारे ध्यानात तन्मय होऊन त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ पाहण्याची इच्छा करू नये. अशा प्रकारे ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे श्रीहरींविषयी प्रेम उत्पन्न होते. त्याचे हृदय भक्तीने भरून येते. आनंद अतिरेकाने शरीर रोमांचित होऊ लागते. उत्कंठाजनित प्रेमास्त्रोंच्या धारात तो वारंवार आपल्या शरीराला न्हाऊ घालतो आणि नंतर मासे पकडण्याच्या गळ्याप्रमाणे श्रीहरींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे साधन असलेल्या आपल्या चित्तालाही हळूहळू ध्येय वस्तूंपासून बाजूला सारतो. जसे तेल संपल्यानंतर दिव्याची ज्योत आपल्या कारणरूप तेजतत्वामध्ये लीन होऊन जाते, त्याचप्रमाणे आश्रय, विषय आणि आसक्तीविरहित होऊन मन शांत ब्रह्माकार होते. ही अवस्था प्राप्त झाल्यावर जीव गुणप्रवाहरूप देहादी उपाधीपासून वेगळा झाल्यामुळे एका परमात्म्याला सगळीकडे व्यापून असलेला पाहतो. योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्यारहित लयरूप निवृत्ती झाल्याने आपल्या सुखदुःखविरहित ब्रह्मरूप स्थितीत स्थिर होऊन परमात्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतल्यावर तो योगी ज्या सुखदुःख भोगण्याला प्रथम अज्ञानाने आपले स्वरूप समजत होता, त्याला आता तो अविद्यारूपी अहंकारात पाहतो. जसे मदिरेने धुंद झालेल्या पुरुषाला आपल्या कमरेवरच्या वस्त्राची शुद्ध राहत नाही, असे अंतिम अवस्थेला प्राप्त झालेल्या योग्यालाही आपल्या देहाचे उठणे बसणे किंवा दैववशात कुठे जाणे किंवा परत येणे याविषयी काहीच ज्ञान नसते, कारण तो परमानंदमय स्वरूपात स्थिर असतो. त्याचे शरीर पूर्वजन्मीच्या संस्कारांच्या अधीन असते. म्हणून जोपर्यंत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तो इंद्रियांसह जिवंत असतो. परंतु ज्याला समाधीपर्यंत योगाची स्थिती प्राप्त झाली आहे आणि ज्याने परमात्मतत्वाला चांगल्या प्रकारे जाणले आहे, तो सिद्ध पुरुष साऱ्या प्रपंचासह या शरीराच्या स्वप्नात जागवणाऱ्या
जाणवणाऱ्या शरीराप्रमाणे पुन्हा स्वीकार करीत नाही. पुन्हा त्यात मी माझे पण ठेवत नाही. जसे अत्यंत स्नेहामुळे पुत्र आणि धनामध्ये वाटणारा आपलेपणा विचारांती नाहीसा होऊन मनुष्य त्याच्यापासून स्वतःला वेगळा मानतो, त्याप्रमाणे योगी ज्या देहाला आपला आत्मा मानत होता त्यापेक्षा आपण वेगळाच असल्याचे जाणतो. जसे कोली, ठिणगी किंवा स्वतःपासून उत्पन्न झालेला धूळ, तसेच अग्निरूप झालेले लाकूड याहून वेगळा आहे, त्याप्रमाणे भूत, इंद्रिये, अंतःकरण, जीव आणि प्रकृती याहून साक्षी असलेला ब्रह्मसंज्ञ पुरुषोत्तम वेगळा आहे. जसे देहदृष्टीने जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्दीज चारही प्रकारचे प्राणी पंचभूत मात्र आहेत, तसेच संपूर्ण जीवांमध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये सर्व जीवांना अन्योन्य भावांनी व्यापलेले पाहावे. जसा एकच अग्नी निरनिराळ्या लाकडात त्याच्या वेगळेपणामुळे निरनिराळ्या आकाराचा दिसतो, तसेच देव मनुष्यादी शरीरात राहणारा एकच आत्मा आपल्या आश्रयांच्या गुणभेदामुळे भिन्न भिन्न प्रकारचा भासतो. म्हणून भगवंतांचा भक्त जीवाच्या स्वरूपाला झाकणाऱ्या कार्यकारण रूपाने परिणामाला प्राप्त झालेल्या भगवंताच्या या अचिंत्य शक्तिमय मायेला भगवंतांच्या कृपेनेच जिंकून आपल्या वास्तविक स्वरूपात ब्रह्मरूपात स्थिर होतो. अध्याय 28 समाप्त. अथर्वण त्रिशोध्याय. भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा. देवहूतीने विचारले, प्रभो, प्रकृती या पुरुष आणि महतत्वादींचे जे लक्षण सांख्यशास्त्रात सांगितले आहे, तसेच ज्या शास्त्राने त्यांचे वास्तविक स्वरूप वेगवेगळे जाणले जाते आणि भक्तियोग हेच ज्याचे प्रयोजन सांगितले जाते, ते शास्त्र आपण मला कथन केले. आता भक्तियोगाचा मार्ग मला विस्तारपूर्वक सांगावा. हे भगवान, याशिवाय जीवाच्या जन्म मरण रूप अनेक प्रकारच्या गतीचे सुद्धा वर्णन करावे, जे ऐकल्यामुळे जीवाला सर्व प्रकारच्या वस्तूंविषयी वैराग्य निर्माण होते. तसेच ज्याच्या भयामुळे लोक शुभ कर्मांना प्रवृत्त होतात आणि जो ब्रह्मादिकाहूनही श्रेष्ठ आहे, त्या सर्व समर्थ अशा काळाचे स्वरूपही मला सांगावे. ज्ञानदृष्टी लुप्त झाल्यामुळे देहादी मिथ्या वस्तूंमध्ये ज्यांना आत्माभिमान झाला आहे, तसेच बुद्धी कर्मासक्त राहिल्या कारणाने अत्यंत श्रम घेऊनही जे पुष्कळ काळापासून अपार अंधकारमय अशा संसारात निद्रिस्त झाले आहेत, त्यांना जागविण्यासाठी आपण जणू योग प्रकाशक सूर्यच प्रकट झाला आहात. मैत्रेय म्हणतात, कुरुश्रेष्ठ विदुरा, मातेचे हे मनोहर वचन ऐकून महामुनी कपिलांनी तिची स्तुती केली आणि दयेने कळवळा येऊन अत्यंत प्रसन्नतेने ते तिला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे माते, साधकांच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झाला आहे, कारण स्वभाव आणि गुणांच्या भेदामुळे मनुष्याच्या भावनांमध्ये भिन्नता असते. प्राणी व ईश्वर यांच्यात भेद पाहणारा जो क्रोधी पुरुष हृदयात हिंसा, दंभ आणि मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो, तो माझा तामस भक्त होय. जो पुरुष विषय, यश आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी कामनेने प्रतिमा इत्यादींमध्ये भेदभाव बाळगून माझे पूजन करतो, तो राजस भक्त होय. जो मनुष्याच्या पापांचा क्षय करण्यासाठी किंवा परमात्म्याला अर्पण करण्यासाठी पूजन करणे आपले कर्तव्य समजून भेदबुद्धीने माझे पूजन करतो, तो सात्विक भक्त होय. ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह अखंडपणे समुद्राकडे वाहत जातो, त्याप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने ज्याच्या मनाची वृत्ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वार्थयामी असणाऱ्या माझ्याकडे असते, तसेच पुरुषोत्तम अशा माझ्याबद्दल जे निष्काम आणि अन्योन्य प्रेम असते, ते निर्गुण भक्तियोगाचे लक्षण सांगितले गेले आहे. असे निष्काम भक्त मी देण्यास तयार असतानाही माझी सेवा सोडून सलोकता, साष्ट्री, समीपता, सरूपता आणि सायुज्य मुक्तीमध्ये घेत नाही. हाच भक्तियोग परमपुरुषार्थ मानला गेला आहे. याच्या योगाने मनुष्य तिन्ही गुणांना ओलांडून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. निष्काम भावाने श्रद्धापूर्वक आपल्या नित्यनैमित्तिक कर्तव्याचे पालन करणे, नियमितपणे हिंसारहित उत्तम शास्त्रविहित उपासना करणे, माझ्या प्रतिमेचे दर्शन, चरणस्पर्श, पूजा, स्तुती आणि वंदन करणे, प्राण्यांच्या मध्ये माझी भावना करणे, धैर्य आणि वैराग्य धारण करणे, महापुरुषांना मान देणे, दीनांवर दया करणे आणि आपल्यासारखी स्थिती असणाऱ्यांबरोबर मित्रत्वाने वागणे, यमनियमांचे पालन, अध्यात्मशास्त्रांचे श्रवण, नामसंकीर्तन, मनाची सरलता, सत्पुरुषांची संगती, अहंकाराचा त्याग याप्रमाणे माझ्या भागवत धर्माचे अनुष्ठान करणाऱ्या भक्तांचे चित्त अत्यंत शुद्ध होऊन माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने अनायासे माझ्याकडे लागते. ज्याप्रमाणे वाऱ्याने उडून जाणारा वास आपला आश्रय असलेल्या फुलातून नाकापर्यंत पोहोचतो, त्याचप्रमाणे भक्तियोगात तत्पर आणि रागद्वेषादी विकाररहित चित्त परमात्म्याकडे ओढ घेते. मी आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहतो, त्यामुळे परमात्म्याचा अनादर करून ते प्रतिमारूपातच माझी पूजा करतात.
त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा होय. सर्व भूतमात्रांमध्ये स्थित सर्वांचा आत्मा परमेश्वर अशा माझी मूर्खपणाने उपेक्षा करून केवळ प्रतिमा पूजनातच जो गडलेला असतो तो जणू अग्नी सोडून भस्मामध्येच हवन करतो. जो भेदबुद्धीने पाहणारा अहंकारी मनुष्य दुसऱ्या जीवांशी वैर करतो आणि अशा प्रकारे त्याच्या शरीरात असणाऱ्या माझाच द्वेष करतो, त्याच्या मनाला कधीच शांती मिळत नाही. हे माते, जो दुसऱ्या जीवांचा अपमान करतो आणि श्रेष्ठ कनिष्ठ पदार्थांनी माझ्या मूर्तीचे पूजन करतो, त्याच्यावर मी प्रसन्न होत नाही. मनुष्याने आपल्या धर्माचे अनुष्ठान करीत तोपर्यंत मज ईश्वराची प्रतिमा आदींमध्ये पूजा करीत राहावे, जोपर्यंत त्याला आपल्या हृदयात संपूर्ण प्राण्यात स्थित असलेल्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडेसुद्धा अंतर आहे असे समजते, त्या भेददर्शी व्यक्तीला मी मृत्यूरूप मोठे भय उत्पन्न करतो. म्हणून सर्व प्राण्यांमध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मज परमात्म्याचे यथायोग्य दान, मान, मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केले पाहिजे. हे माते, पाषाणादी अचेतनापेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. त्यातसुद्धा मन असणारे प्राणी उत्तम आणि त्यांच्याहीपेक्षा इंद्रिय वृत्तींनी युक्त प्राणी श्रेष्ठ होत. इंद्रिय वृत्तीयुक्त प्राण्यांमध्ये सुद्धा केवळ स्पर्शाचा अनुभव करणाऱ्यांपेक्षा रसाचे ग्रहण करू शकणारे मासे वगैरे उत्कृष्ट आहेत. तसेच रसव्यक्त्यांपेक्षा गंधाचा अनुभव घेणारे भ्रमर आदी आणि गंध ग्रहण करणाऱ्यांपेक्षा शब्द ग्रहण करणारे श्रेष्ठ आहेत. त्यांच्याहीपेक्षा रूपाचा अनुभव घेणारे कावळे इत्यादी उत्तम आहेत. त्यांच्यापेक्षा ज्यांना तोंडांमध्ये वर खाली दोन्ही बाजूस दात असतात ते जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा पाय नसणाऱ्यांपेक्षा पुष्कळ पाय असणारे श्रेष्ठ होत. तसेच पुष्कळ पाय असणाऱ्यांपेक्षा 4 पाय असणारे आणि 4 पाय असणाऱ्यांसुद्धा 2 पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. मनुष्यामध्ये सुद्धा 4 वर्ण आहेत. वर्ण श्रेष्ठ आहेत. त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ होत. ब्राह्मणांमध्येही वेद म्हणणारा उत्तम होय आणि वेद म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा वेदांचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ आहे. अर्थ जाणणाऱ्यांपेक्षा संशय निवृत्ती करणारा श्रेष्ठ होय आणि त्यापेक्षा वर्णाश्रमानुसार कर्म करणारा श्रेष्ठ होय. त्याच्यापेक्षा आस सोडून आपल्या धर्माचे निष्काम भावाने आचरण करणारा अधिक श्रेष्ठ आहे. त्याच्याहीपेक्षा जो आपली सर्व कर्मे त्यांची फळे तसेच आपले शरीरही मला अर्पण करून आत्मपरमात्मा भेद न मानता माझी उपासना करतो तो श्रेष्ठ आहे. अशा कर्तेपण सोडणाऱ्या समदर्शी पुरुषांपेक्षा मला दुसरा कोणी श्रेष्ठ मनुष्य दिसत नाही. मनुष्य जीवरूप आपल्या अंशाने साक्षात भगवंतच सर्वांमध्ये राहत आहेत असे मानून सर्व प्राण्यांना मोठ्या आदराने मनाने नमस्कार करावा. हे माते, मी तुला असा हा भक्तियोग आणि अष्टांगयोग सांगितला. यापैकी एक योग करण्यानेही जीव भगवंतांना प्राप्त होऊ शकतो. भगवान परमात्मा परब्रह्माचा अद्भुत प्रभाव संपन्न तसेच जगातील पदार्थांच्या नानाविध वैचित्र्याला कारण असणारा स्वरूप विशेष काल या नावाने प्रसिद्ध आहे. प्रकृती आणि पुरुष यांचीच रूपे आहेत, तशीच ही त्यांच्यापासून वेगळी सुद्धा आहेत. नाना प्रकारच्या कर्मांचे मूळ अदृश्य तो हाच होय आणि याच्यापासून महतत्वादी अभिमानी भेददर्शी प्राण्यांना नेहमी भय असते. जो सर्वांचा आश्रय असल्याकारणाने सर्व प्राण्यांमध्ये प्रविष्ट होऊन भूतांच्याद्वारे त्यांचा संहार करतो, तो जग चालविणाऱ्या ब्रह्मदेवादिकांनाही प्रभू भगवान कालयज्ञांचे फळ देणारा विष्णू होय. हा काल कोणाचा मित्र नाही, कोणाचा शत्रू नाही आणि कोणाचा सगा सोयराही नाही. हा नेहमी सावध असतो आणि आपल्या स्वरूपभूत अशा श्री भगवंतांचे विस्मरण होऊन भोगरूपी प्रमादात पडलेल्या प्राण्यांवर आक्रमण करून त्यांचा संहार करतो. याच्या भीतीनेच वारा वाहतो, याच्या भयानेच सूर्य तापतो, याच्या भयाने इंद्र वर्षाव करतो आणि याच्या तापभयाने तारे चमकतात. याच्या भयानेच वनस्पती, वेली इत्यादी योग्य वेळी फुले फळे धारण करतात. याच्याच भीतीने नद्या वाहतात आणि समुद्र किनाऱ्याच्या बाहेर जात नाही. याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो आणि पर्वतांसह पृथ्वी पाण्यात बुडत नाही. याच्या आज्ञेने आकाश निवंत प्राण्यांना अवकाश देते आणि महतत्व अहंकार रूप शरीराचा 7 आवरणांनी युक्त अशा ब्रह्मांडाच्या रूपाने विस्तार करते. या कालाच्याच भयाने सत्वादी गुणांचे अभिमानी विष्णू आदी देव ज्यांच्या अधीन हे सर्व चराचर जग आहे, आपल्या जगत रचना इत्यादी कार्यात युगक्रमानुसार तत्पर असतात. अविनाशी काल स्वतः अनादीच परंतु दुसऱ्यांना उत्पन्न करणारा आहे, तसेच स्वतः अनंत असूनही दुसऱ्यांचा अंत करणारा आहे. हा पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करीत सर्व
जगाची निर्मिती करतो आणि आपली संहार शक्ती जो मृत्यू त्याच्यापासून यमराजाला सुद्धा मारून त्याचा अंत करतो. अध्याय 29 समाप्त.